मुलांची लग्ने का ठरत नाहीत? काय आहेत कारणे? नमस्कार, मी स्नेहावेद पाठक. आपण पाहत आहात भोर न्यूज. प्रकाशझोत दुर्लक्षित समस्यांवर. लग्न हे मुलाचं असो किंवा मुलीचे, आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा, आयुष्याची वेगळ्या जबाबदारीची सुरुवात, लाईफ टर्निंग पॉईंट असेही या जबाबदारीला म्हटले जाते. पण या पॉईंटपासून म्हणजेच लग्नानंतर आयुष्याच्या जबाबदारीसोबतच माणसाच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. कधी ती जबाबदारी आव्हानात्मक असते, तर कधी ती जबाबदारी घेतल्यावरच कळते. ते जाऊ द्या, पण आज समाजात पाहिलं तर मुलांचे लग्न ठरत नाहीत असेच चित्र दिसते. यावर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेऊन कारण आणि उपाय सुचवले आहेत ते पाहू. तर तुम्हाला काय वाटते? मुलांची लग्ने का ठरत नाहीत? काय आहेत कारणे? ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षित होत चाललेल्या मुली, त्या मानाने शिक्षणाच्या कमी संधी मिळवत असलेली मुलं आणि उच्च शिक्षणाच्या संधी मिळवून नोकरी आणि स्थिर जीवन जगत असलेल्या मुली विचार करतात की संधी नसलेली, नोकरी नसलेल्या मुलांशी विवाह कसा करावा. आज खर्चिक होत चाललेल्या जगात मोठ्या प्रमाणावर कपडा, कौटुंबिक साहित्य, चपला बुट साहित्य, इतर काय लागेल त्या गोष्टी, घर, गाडी, बंगला असं उभं करणं जिकिरीचं झालंय. नोकरी आणि पगाराच्या मानाने त्यामुळं मुलं तेवढ्या स्पर्धेत राहिली नाहीत आणि असा मुलाचा शोध घेणं माध्यमामुळं लोकांना सहज शक्य झालंय की हा काय करतो, कसा राहतो, काय करावं लागेल. डीजेवर होत असलेला लाखोचा खर्च, कार्यालय, उधळपट्टी, कोकणातले विवाह पाहतो आपण साधे पद्धतीने होणारे, किंवा आपण जगभर पाहिलं स्त्री प्रधान व्यवस्था असलेले किंवा तिकडे नोकरीच्या अनुषंगाने महिला प्रधान व्यवस्था, इतर राज्यातही काय असेल तशाच पद्धतीवर आता शिकलेल्या महिला आणि मुली या जास्ती होत असल्याने त्या मानाने कमी संधी आणि कौटुंबिक सामाजिक वागणारे मुलं कोणत्या तरी प्रकारची विचित्र फॅशन, फक्त गाडी, मोबाईल, त्याच्यावर मोठा खर्च, बचतीचं प्रमाण कमी, त्यामुळं त्यांना त्यांच्या जीवनात जी प्रगती करायची ती विशेष करून साध्य करता येईना. त्यामुळं त्यात होत चाललेला जो विलंब आहे त्याने त्यांच्या लग्नाचं वय वाढत जाऊन नाकारलेल्या उमेदवारांच्यात असलेली तरुणांची संख्या वाढत जात आहे असं दिसतंय. त्यामुळे मुली उच्च शिक्षित होऊन चांगल्या नोकरीच्या संधी मिळवून उशिरा का होईना विवाहित होत आहेत, पण मुलांच्या बाबतीत विशेष करून ते प्रश्न आहेत असं दिसतंय, असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार. आपण सध्या पाहतोय की मुलांच्या लग्न जमण्यास बऱ्याच अडचणी येत आहेत. या अडचणी येण्यामागचे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एक तर आपण पाहतोय कितीही नवनवे कारखाने, कंपन्या, उद्योगधंदे विकसित होत आहेत, तरीही वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वांना नोकरी मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलांची लग्न जमत नाही. कारण हल्ली मुलीही जास्त शिकलेल्या व नोकरी व्यवसाय करतात. मग त्यांच्या देखील भावी जोडीदाराकडून भरपूर अपेक्षा वाढलेल्या असतात. काही वेळा मुलांच्याही आपल्या पत्नीविषयी अनेक अपेक्षा असतात. कुटुंबाच्याही घरात येणाऱ्या सुनेविषयी किंवा आपल्या जावयाबाबतीत अपेक्षा असतात. त्या लग्न ठरवण्यातील एक मोठा अडसर आहेत. काही वेळा नोकरदार मुला-मुलींच्या लग्न, घर, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलं या गोष्टींना विरोध असतो. यातून समाजात लिव्ह इन रिलेशनशिप ही रूढ होत चालली आहे. विभक्त कुटुंब पद्धत, नोकरीनिमित्त बाहेरगावी राहणे यामुळे ही लग्न पद्धतीवर परिणाम होत आहे. मुले उच्च शिक्षणासाठी परदेशी जातात. तसेच संशोधन, उच्च शिक्षण यामुळे लवकर लग्न करण्यास रस नसतो. त्यामुळे नंतर सुयोग्य जोडीदार मिळण्यास अडचणी येतात. मधल्या काळात मोठ्या प्रमाणात लिंग निदान व स्त्री भ्रूण हत्या झाल्या. यामुळे सध्या मुलींची संख्या कमी आहे. तसेच मुलांची संख्या कमी असण्यामागे छोटे कुटुंब ही संकल्पना ही कारणीभूत आहे.
सध्या विभक्त कुटुंब व एक अपत्य यामुळे मुलांचा जन्मदर कमी आहे. त्याचा परिणाम लग्न करण्यावर होत आहे. या व अशा अनेक कारणामुळे मुलांची लग्न जमण्यात अडचणी येत आहेत. धन्यवाद.